फारच चिंता करण्याची काही आवश्यकता सुद्धा नाही. आम्ही शहाणे जे काही वक्तव्य केलेलं ते एका अर्थानं 100% खरं आहे. मग खरी शिवसेना जी आहे ती आता लोकांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऍक्सेप्ट केली. संजय राऊत हा आता उभाटामध्ये राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तो आदित्य त्यांना लाता मारतो. उद्धव ठाकरे साहेब त्यांना काही विचारत नाही. मग याला शरद पवारचं टेस्ट ट्यूब बेबी होतं का? तसं राहुल गांधीचा टेस्ट ट्यूब बेबी हे याचं बी तोडून घेणं का DNA करावं लागेल याला तपासावं लागेल. उद्धव ठाकरेंचा हा नेहमीचा फंडा आहे. मी आता प्रत्येक मतदारसंघात फिरणार, ज्यांनी बंडखोरी केली तिथे जाऊन भाषण करणार आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये जो रोष आहे, आक्रोश आहे तो लोकांना दाखवणं, असे सगळे फंडे वापरणं आता यांनी बंद केले पाहिजे. मुळामध्ये जे तुमच्याशी संवाद करत होते, जे तुमच्या संपर्कात होते त्यावेळेला त्यांच्याशी काही बोलायचं नाही आणि सोडून गेले की मग त्यांच्या मतदारसंघात जायचं. तुम्ही मतदारसंघात जाऊन काही फरक पडणार नाही. आता ही केविलवाणी जी अवस्था झालेली त्यांना सुद्धा आपण कारणीभूत आहोत की नाही याचं त्यांनी थोडं चिंतनही केलं पाहिजे. बघा, ओमराजेवर कालच्या निकालानंतर नाही म्हणलं तरी की मानसिक धक्का त्यांना बसलेला आहे. म्हणून त्यांना विचार करायला किंवा त्यांनी काही निर्णय घ्यायला निश्चित वेळ लागला. परंतु तुम्ही निकालाच्या 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर काय बोलला होता ते थोडं आठवा. त्याला दिलेल्या शिव्या, कोर्टाची केस मॅनेज केली म्हणत होते आणि अशा प्रकारचा सगळा त्याच्यावर आरोपाचा जो काही भडीमार तुम्ही केला होता आणि आता निकाल त्याच्या विरोधात गेल्यानंतर त्याला साथ घालण्याचा प्रकार करताय. ओमराजेने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. परंतु शिव्या द्यायच्या, पुन्हा त्यांना म्हणायचं की नाही ओमराजे तुम्ही आता आमच्या बरोबर या. मग परवा दिवशी त्या संजय राऊत त्या बिंडोकाने दिलेली शिवी ही कुणाला होती? म्हणून काय निर्णय घ्यायचा हा ओमराजे घेतील ते त्याच्यासाठी मॅच्युअर्ड पण आहे आणि काय निर्णय घ्यायची याची अक्कल त्यांना आहे. म्हणून आता काय जे काय घडेल ते ओमराजे स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. ते बघा, काय निर्णय होईल, काय व्हायचं आहे ते ओमराजे आज निर्णय घेतल्यानंतर कळेल. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं उचित. चांगली गोष्ट आहे ना, ओमराजे जाणं ही चांगली गोष्ट आहे. या धैर्याचं काम म्हणतात. जाणं, भेटणं, सर्वांना सगळ्याचा विचार घेणं, त्यांचं मत काय ते विचारणं, त्याच्यात गैर काहीच नाही. मला वाटतं एक चांगला निर्णय त्यांनी त्या माध्यमातून घेतला. नाही करत कुणाला काही इच्छा नसते. कोणी टीका केलेली असेल त्या 6 खासदारांपैकी कोणीतरी सांगा ना कोणी टीका केलेली आहे. हे त्यांची आई बहिणीवर शिवाय द्यायला सुरुवात केलेली, वाटेल ती शिवाय त्यांना देत आहेत. त्यांनी एकाने तरी यांच्यावर टीका केली का? म्हणून सुरुवात हे लोक करतात. सुरुवात कोणत्याही खासदारांनी केलेली नाही. मग जर उद्या त्यांचा जर बॅलन्स सुटला तर ते यांना प्रतिभूत थोडे करतील ना. म्हणून एक मॅच्युअर्डचं लक्ष ज्याला म्हणतात ते ओमराजेंनी सांगितलं की मी बोलणार नाही त्याला भविष्यातही बोलणार नाही. आदित्य ठाकरेच्या आव्हानाला कोणी प्रतिसाद देणार नाही. हा ही सर्व माहिती आहे. आदित्य कसं वागतो हे सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चित त्यांना फोन केला असावा. तसं एकनाथ शिंदे साहेबांनी स्टेटमेंटही दिलेलं की त्यांना सीबीआयचे जे कोर्ट आहे वकील ते हायकोर्टात जाणार आहे. म्हणून या संदर्भामध्ये चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. ओमराजेवर जो आघात आहे त्याच्याबद्दलचा चर्चा करणं हे काही गैर सुद्धा नाही. मातोश्रीला जरी गेले असतील तर मातोश्रीवर गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेशी काय चर्चा केली हे सांगणं कठीण आहे. परंतु आता या सगळ्या ज्या घटना महाराष्ट्रातल्या मुळात ज्या घडत आहेत त्याला कारणीभूत उभाटाचे नेते लोकच आहेत. त्याबद्दल त्यांनाच माहिती. त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे. अशा काही धमक्या आल्या असेल तर त्यांनी पुढच्या प्रेसर कंप्लेंटही केली पाहिजे. त्याला कोणी अडवलेलं नाही. या 6 खासदारांनी वेगळा गट केलेला आहे. त्यांनी ओम बिर्ला भेटलेले पण आहे, त्यांना पत्रही दिलेलं आहे. त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे हा ओम बिर्ला साहेबांचा अधिकार आहे. म्हणून जोपर्यंत त्यांचं पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या भाष्य करणं योग्य नाही. संजय राऊत काय बोलल खरं तर त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. महाराष्ट्राची संस्कृती त्याला आणखी माहित नाही. ही 12ची औलाद
हे असंच बोलणार आहे. टेस्ट टू बेबी असला तरी ठीक आहे, पण ही 12ची अवलाद ही 12 ठिकाणी जाऊन आलेली, फिरून आलेली. मग याला शरद पवारचं टेस्ट टू बेबी होतं का? राहुल गांधीचा टेस्ट टू बेबी हे याचं बी थोडं डीएनए करावं लागेल, याला तपासावं लागेल. म्हणून हे बेवारस अवलाद असते ना, ती अशीच वक्तव्य करत असते. त्यांना ना आईचा धाक ना बापाचा धाक, म्हणून असे वक्तव्य करणं हे त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे. ज्या हिमतीने एकनाथ शिंदेने मारली ना ठासून, त्याची जखम आणखीन त्यांच्या पृष्ठभागावर आणखीन ती भळबळते आणि त्याचा हा परिणाम आहे. ते मोठे नेते आहेत, त्यांनी भाष्य करणं योग्य आहे, परंतु आमच्यासारखे नेते त्याचं भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. परिस्थितीनुसार कोण पंतप्रधान बनेल नाही बनेल यावर आताच चिंता करण्याची काही आवश्यकता सुद्धा नाही. अमित शहाने जे काही वक्तव्य केलेलं ते एका अर्थानं 100% खरं आहे. आमचे खासदार त्यांची संख्या आमची जास्त आहे, आमच्या आमदारांची संख्या जास्त आहे. ज्यांना असं वाटत होतं की 2024ला हे बंडखोर 40 आहेत, हे निवडून येणार नाही, पडतील, गद्दार आहेत, असं जे वक्तव्य करत होते त्यांच्या छातीवर टिचून जनतेने 60 आमदार निवडून दिले. म्हणून आता हा प्रश्न मिटलेला आहे. म्हणून खरी शिवसेना जी आहे ती आता लोकांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऍक्सेप्ट केलेली. माहिती अधिकारामध्ये काय बदल केले याबद्दलचे सखोल खरं तर आणणारी माहिती घ्यावी. कोणताही असा मोठा बदल त्याच्यामध्ये केलेला नाहीये आणि त्याचं काही आवश्यकता सुद्धा नाही. उद्यापासून अधिवेशन चालू होतंय आणि सर्वात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आता ही पेरणी करावी की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पावसाला जो काही लेट होत चाललेला आहे त्याच्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आहे. सरकारने सुद्धा अशा वेळेला कधी पेरणी करावी, कधी आता त्यासाठी जर उद्या जर पाऊसचं प्रमाण आणखी कमी झालं तर शेतकऱ्याला काय मदत करावी यासाठी निश्चितच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला कुठेही अडचण येऊ नये या भूमिकेमधून सरकार प्रयत्नशील आहे. नाही, विरोधी पक्ष त्याची संख्या विरोधी पक्ष नेता वगैरे होणार आहे. कशाला मन मोठं करायचं, यांना भुकायला कसलं आलं. सरकारने मन मोठं करायचं, त्यांनी शिव्या द्यायच्या, सरकारच्या विरोधात बोलायचं. मग कायद्याच्या भाषेत उत्तर देऊ आम्ही. कायदा काय सांगतोय, संख्याबळ असेल तर विरोधी पक्ष नव्हतं द्या, नाहीये संख्याबळ नाही देणार जा. त्याबद्दल मला कल्पना नाही, म्हणून ते काय राजकारण घडलंय त्याची माहिती घेतल्याशिवाय भाष्य करणं हे योग्य नाही. अमित शहा पंतप्रधानच्या तयारीत आहेत की नाही तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. मोदींच्या बरोबर ते आज खंबीरपणे उभे आहेत. भविष्यामध्ये नेमकं काय घडेल याचा अंदाज आता इतरांनी वर्तवण्यापेक्षा त्या भाजपच्या अंतर्गत असलेल्या नेत्यांनी जर याच्यावर काही भाष्य केलं असतं तर त्याला महत्व असतं. हे बाहेर आहेत, यांना काही संबंध नाही. आणि हे पंतप्रधान कोण होणार आहे याच्यावर भाष्य करतात, मला वाटतं हे योग्य पण नाही. हे मूळ सगळे काँग्रेसचे आहेत. हा नवीन शोध त्यांनी लावलेला आहे. संजय राऊत हा आता उभाटामध्ये राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तो आदित्य त्यांना लाता मारतोय. उद्धव ठाकरे साहेब त्यांना काही विचारत नाही. त्याला स्वतःच बोलतो, स्वतः संपवतो, स्वतः स्टेटमेंट देतो. त्याच्या कोणत्याही स्टेटमेंटला आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलेलं नाही. म्हणून आता यांनी दुसरी वाट पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गेल्या 8 दिवसापासून फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि काँग्रेस यावर त्यांचं भाष्य चालू आहे. 94 सभेचा त्यांनी डेट वाईज आम्हाला यादी द्यावी. त्याच्यात किती खरं किती खोटं हे तुम्हाला सुद्धा दिसेल. त्यांना तुम्ही यादी एकदा मागा. 94 सभा कुठं घेतल्या, काय होणार आहे भविष्यात त्याची चिंता आम्ही करत नाही. तुम्ही तुमची चिंता करा. उभाटामध्ये आता कोण हम दो हमारे दोचं पहिलं होतं, आता त्याच्यातही किती फूट पडलेली याच्याकडे लक्ष द्या. संजय राऊत हे उभाटाचं दुकान बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. त्यांनी घेतलेली ही सुपारी आहे.